डोंबिवली मानकोली ब्रिज जो गेल्या वर्षभरापासून सर्वांचा खास असा विषय राहिलेला आहे। केव्हा एकदा ब्रिज चालू होतो आणि केव्हा एकदा डोंबिवली ही ठाण्याच्या एकदम जवळ येते किंवा भिवंडीहून जवळ येते, हा विषय। आता काही दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये या ब्रिजचं उद्घाटन झालं होतं आणि या ब्रिजवरनं वाहनं येत जातात असं मी पाहिलं होतं। त्यामुळे विचार केला की आपण स्वतःहून जाऊन एकदा बघावा आणि आज मी या व्हिडिओ बनवलेला आहे मानकोली डोंबिवली ब्रिज। त्यावर होणारे वाहतूक किंवा त्याचं उद्घाटन झालं की नाही ते आपण या व्हिडिओत पाहूयात। आपली मराठी खास आपल्यासाठी। हा डोंबिवली मानकोली ब्रिज जो मोठा गाव इथे हा चालू झाल्यावर सुरू झाला की किती फायदा होणार आहे किंवा पुढे काय प्रॉब्लेम येणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहूयात। कारण बरेचदा असं ऐकण्यात आलं की डोंबिवलीची जी बाजू आहे त्या बाजूला वाहतूक कोंडी होण्याचे खूप चान्सेस आहेत, ते आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये। आपली मराठी अंबावले या मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपलास रोड, जो कल्याण भिवंडी बायपासवरनं आपण जेव्हा उजव्या हाताला बोलतो तेव्हा आपल्याला हा ठाणे रोड मिळतो। जे सध्या मी पिंपलास इथे, हा रस्ता सरळ मुंबई ठाणे इथे जातो आणि इथे काही मिनिटातच आता आपण लोधाधामला पोहोचू। जो आपल्याला लोधाधाम याच्या अगोदर मी व्हिडिओ दाखवला होता, लोधाधाम जिथनं हा डोंबिवलीचा मानकोलीचा जो ब्रिज बनत आहे तो त्या रस्त्याचे आजपत्रीकरण चालू आहे। ठाणे ते वरते 4 पदरी रस्ता होता, तो 8 पदरी करण्याचं काम चालू आहे। यापूर्वी डोंबिवली मानकोली ब्रिजचे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले, आपल्या लिस्टला जाऊन चेक करू शकता। उद्घाटन वगैरे झालंय की नाही माहित नाही, पण बरेच चालू झालंय, बघूयात आता। डोंबिवलीला सरळ जातो तो मुंबई ठाण्यासाठी, आणि जी उतरण बनवली डोंबिवलीला जाण्यासाठी। पूर्वी लोधाधाम जे आहे बघा, इथून दिसत होतं, मी इथनं बरेचसे व्हिडिओ बनवलेले लोधाधाम। आता सरळ रस्ता डोंबिवलीला। भिवंडीहून येताना आपण जाऊ शकतो, परंतु मुंबईला जाताना हे अजून काय काम झालेलं दिसत नाही। उतरणं जायचं आणि गाड्या पण नाही, त्यामुळे कदाचित रस्ता अजून चालू झालेला नसेल। आपण रस्ता बंद केला, इथून उतरण होते। पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये या साईडने मी खालती यायचो जायचो, आणि हा डोंबिवली रोड। गाड्यांचे वर्दळ तर काही दिसत नाहीये, बोलत तर होते की चालू झालाय, पाहूयात जाऊन। चालू झालाय वाटतं, कारण इथून पुढून जो चौक आहे तिथून तुम्ही मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाण्याला जाण्यासाठी वळण घेऊ शकता, अदरवाईज काही चान्स नाही। हा मेन वळण आहे, इथे मॅचेस चालू होते। जरा गेले की डोंबिवली, आणि हे बघा हे लोक चालले ते मानकोलीला चाललेत, आणि इथं रस्ता आहे येणारा। सरळ गेल्यावर आपल्याला डोंबिवलीला जायचे, आणि हा जो वळण आहे भाटालीचा, हा तुम्हाला मुंबईला ठाण्याला घेऊन जाईल। चला पुढे जाऊया।
बहुतेक उद्घाटन झालं दिसत नाहीये. आणि हा इथे आता फरक लावला जाईल की बाबा कुठला रस्ता कुठे होते ते. म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल त्यांना वाटेल की आला बाबा ब्रिज. हा ब्रिज तो नाहीये. डोंबिवली ब्रिज जो आहे तो पुढे आहे. हे लोधा खूप मोठ्या मोठ्या इमारती. हे बघा गाड्या चालू आहेत. मला वाटतं ओपनिंग न करताच गाड्या चालू झाल्या असतील. ओपनिंग ते होईल ते होईल. ओपनिंगच्या भरोशावर कित्येक वस्तू रेंगाळत जातात. उद्घाटन होईल ते होईल. लोक आपले येत जात राहतात. कुठलाही रस्ता असो, कुठलाही पूल असो. बस हाकेच्या अंतरावर आता डोंबिवली ब्रिज आहे. बाईक तर येत आहेत. रिक्षा काही दिसत नाहीत. बोलतात की शेअर रिक्षा चालू झाले. काय पुढे दिसत नाहीत. तर मला कामाला उशीर होईल म्हणून मी लवकर निघून आलो. मला वडप्याच्या पुढे कामाला जावं लागतं. पाचेरा आणि अन्य इथे गावदेवी चौक सुराईला आपण आलोय. आणि हा डोंबिवली ब्रिज चालू झालेला दिसतोय मला. चालू झालेला म्हणजे एक साईड चालू आहे. पण मला वाटतं उद्घाटन झालेलं नाही. आणि लोक डायरेक्ट येतात. दोस्त लोक कॉशनचे बोर्ड लावलेला आहे. मर्यादा लिमिट स्पीडची 30 दिलेली आहे. बघा डोंबिवलीहून येत आहे. अशा प्रकारे उद्घाटन झालंय की नाही माहित नाही. परंतु वाहतुकीसाठी ब्रिज आहे हा जो तो चालू झालेला आहे. आणि आपण ब्रिज वरनच येत जात आहोत. शेअर रिक्षा काय कुठे दिसत नाहीये. पण हे काही खूप चांगलं काम झालंय की हा ब्रिजचा वापर जो चालू झालाय. कारण ज्यांना मुंबईवरनं डोंबिवलीला त्यांना खूप त्रास व्हायचा. कारण भिवंडी वेळे फिरून जायला लागायचं. आणि आता मात्र तसं काही नाहीये. पहिल्यांदाच यापूर्वी जेवढे व्हिडिओ केले मी अर्धवटच करून गेलो. अर्धवट रस्त्यावरनं जेव्हा ब्रिजचे काम चालू होते. आता पूर्ण ब्रिज मी पार केलेला आहे. खूप आनंद होते की बाबा इतका जो उशीर व्हायचा तो आता इतक्या लवकर काम झालेलं आहे. तर मानकोलीवरनं कल्याण रोड, कल्याण भिवंडी बायपास, मग कल्याण, मग पत्रेपूर, मग डोंबिवली इतका प्रवास झाला. रोड कल्याण 6 किलोमीटर, टिटवाला 22 किलोमीटर डोंबिवली रेल्वे स्टेशन. डोंबिवली जाताना पुन्हा ट्रॉफिक होणार. हे बघा इथे रेल्वे फाटक आहे. इथे लांबच लांब रांगा लागू शकतात. वाहतूक देऊ शकते. आता आपण इथे वळण घ्यावे. फाटक बंद होणार आहे.
हा रस्ता किती अरुंद आहे बघा. लवकर आलो तरी पटणीच्या पुढे मोठा गाव काय तर मानकोली डोंबोली पाहते ना. मोठा गाव ठाकुर्ली सर मेन जागा स्टेशन 1 किलोमीटर आणि 35 किलोमीटर. बंद आहे. MMRDच्या आदेशानुसार बंद आहे. ब्रिजवर सामने चांगला नाही परंतु थांबूया. खूप सुंदर असे दृश्य. ट्रेनचा आवाज आहे. हो क्रॉस केलेलं ना ट्रेनने. आपली गाडी मानकोली ब्रिज. बराच आवाज आहे ट्रेनचा. ट्रेन चाललेली आहे दिसणार नाही. चला निघूयात. MMRDAच्या आदेशानुसार हा ब्रिज अजूनही बंद आहे परंतु बाईक फोर व्हीलर्स किंवा काही इतर छोटी मोठी वाहने
यावरनं आरामात येत जाते, कारण ब्रिज ज्या हिशोबाने बंद पाहिजे तसा पूर्णपणे काही बंद केलेला नाही आणि आरामात ब्रिजवरनं येऊ शकतात आणि मग ते काय अडथळे पण नाही की त्यामुळे ब्रिज बंद होऊ शकतो. परंतु जे काय मला वाटतं लवकर लवकर उद्घाटन व्हावे, कारण इतका वेळ वाचणार नाही, इतक्या फटाफट काम होणार आहेत. 2 तासाचा वेळ 20 मिनिटावर येत असेल तर लवकर उद्घाटन व्हायला काय हरकत नाही. मला वाटलं रिक्षा वगैरे चालू झाले असते. अशा प्रकारे आज तुमच्यासाठी आपली मराठी या युट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांसाठी डोंबिवली ब्रिज चालू झालाय की नाही ते दाखवण्यासाठी मी लवकरात लवकर घरून निघालो. जे कामावर आपला काय परिणाम होला कामावर गेलो पोहोचायला पाहिजे म्हणून मी 7:30 पावणे 8 वाजता घरून निघालो आणि इकडे आलेलो आहे. मला देखील कधी डोंबिवलीला जायचा लागला तर मी येऊन देत राहत असल्यामुळे मला कल्याण मार्गपत्र पुलावरून जायला लागायचा, जेणेकरून मला कमीत कमी 2 तास ते 1 तास जास्त जायचं. 1 तास तर जायचं कमी. परंतु माझ्या अंदाजे आता जर मी निघालो तर 10-20 अर्ध्या तासात मी आरामात डोंबिवलीला पोहोचू शकतो. म्हणजे माझा अर्धा तास वाचतो. जे इतर त्यांचे किती वेळ वाचतो. यापूर्वी जितके देखील व्हिडिओ मी अपलोड केले त्या डोंबिवली मानकुरचे प्रत्येक व्हिडिओ 3000, 4000, 7000, 8000 असे व्ह्यूज आले. या व्हिडिओला बघू किती व्ह्यूज येतील. खूप दिवसांनी अपलोड करत आहे. पूर्वी इथेच मानकुर्लीला कामाला होतो म्हणून कामावर सुटलो काही यायचो इकडे. आता शक्य होत बघा. आता मानकुर्लीला जायचं झालं तर मला डाव्या हातावरून जावं लागेल, कारण पुढून रस्ता अजून झालेला नाही. तिथे भिवंडीत येणाऱ्यांसाठी इथून डाव्या हाताने जर मी गेलो तर मला खूप सावकाश जावं लागेल गाडीवरून. तर मी आपला सरळच जाईल. समोर जो रस्ता दिसत आहे मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडीहून येताना जी उतरण जी आहे तो रस्ता बनलेला आहे, परंतु मुंबईसाठी जाण्यासाठी जो रस्ता बांधणं बाकी आहे तो आता केव्हा होईल सांगू शकत नाही, कारण तो डोंगरचा खणलेला आहे. माझ्या अंदाजे मला वाटलं भुयारी मार्गावर, परंतु तसा काय झालेला नाही. आला मुंबई नाशिक महामार्ग. पुढून गेलो तर पुढून टर्न नाही, त्यामुळे मला इकडे जावं लागेल.
तुम्हाला दाखवतो मुंबईचा रस्ता कुठपर्यंत आलेला आहे, कसा आहे ते. हे बघा, हा मुंबईसाठी जाणारा रस्ता अजून चालू आहे काम. इथनं रस्ता बंद केला, कोणी घेऊ जाऊ नये म्हणून. आणि आपण समोरनं आलो तो हा रस्ता डोंबिवलीकडे जाणारा. चला, 8:30 वाजलेले, 1 तासात कामावर पोहोचायचे. ही आपली गाडी, तिच्यामुळे सर्व व्हिडिओ बनतात. पूर्ण मला युटर्न घेऊन यावं लागेल. लोक इथनं शॉर्टकट मारतात, परंतु शॉर्टकट मारणे होणार आहे का? थोडा अंतर जाऊन युटर्न घेतलेला काय होईल. मानकोली डोंबिवली तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला मानकोली आहे. आता आपण चाललो तो रस्ता मानकोलीसाठीच आहे. मग तुम्हाला ब्रिज दिसेल तो मानकोलीचा ब्रिज. पहिले आपण माझे बरेचसे व्हिडिओ अर्धवट, आता पण तेच झालेले. वेळ नाही तर पण मी प्रयत्न केला शक्य तितके तुम्हाला दाखवण्याचा. समोर जो ब्रिज आहे मानकोलीचा ब्रिज, मुंबईहून येतात. अशा प्रकारे आपण मानकोलीला पोहोचलेलो आहे. तुम्हाला येताना जो चौक दाखवला बोललो होतो, डाव्या हाताने वळाल्यावर जेव्हा आपण मुंबईला जाऊ शकतो, ठाण्याला जाऊ शकतो, तो रस्ता आहे इथे होता. हे चालले ते देखील मला वाटतं तिकडेच चालले असतील, सुरेल मोठा गाव वगैरे. आणि हा मानकोली वरून घेऊया. सरळ सरळ वाडप्याला जायचे. भिवंडीवरनं डोंबिवली जाताना तो वरण जो दिसला, परंतु मानकोलीवरनं डोंबिवलीला जाण्यासाठी आहे बघा इथे काम चालू आहे. इथनं कदाचित अंडरग्राऊंड रस्ता बनू शकतो, वरण रस्ता, भुयारी मार्ग. त्या भुयारी मार्गातून आपण मानकोलीच्या रस्त्यावर निघू शकतो. डोंबिवलीच्या रस्ता इथे काम चालू आहे. भुयारी मार्ग जेव्हा होईल तेव्हा या कोपऱ्यातून गाड्या घुसतील. इथे चालू आहे, असं एकंदरीत दोन काम चालू आहे. वाहतुकीची जी समस्या ती कदाचित लवकरच दूर होईल. हे लोक ठाणे ते नाशिक या महामार्गावर प्रवास करतात, त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ते म्हणजे डोंबिवली मानकोली ब्रिज चालू होणार, दुसरं म्हणजे ठाणे ते वरते रस्त्याचे 8 पत्रिका.